विस्कटलेलं आयुष्य सावरायचंय तुला. तुला स्वतःला सांभाळायचंय. ज्या कारणांमुळे आयुष्य विस्कटलंय ते कारणच आता सोडून दे तू. तुझ्यामध्ये आता सकारात्मक बदल होत आहेत. तुझं शरीर चांगलं आणि सुडौल आहे. तुझ्यावर आता सगळेच जण प्रेम करतायत. तुझी नोकरी खूप चांगली आहे. तुझ्यामध्ये आता शिस्त आली आहे. तुझी सगळी कामं चांगली होतायत. तू स्वतःवर प्रेम करत आहेस, स्वतःला स्वीकारत आहेस. तू तुझं आयुष्य स्वतः घडवत आहेस. यू कॅन हील युअर लाईफ या पुस्तकातली ही वाक्य आहेत. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. बघा, जसं आपण रोज स्वयंपाक कट्ट्यावरती भरपूर पसारा करतो, छान जेवण बनवतो आणि पुन्हा तो पसारा व्यवस्थित लावून ठेवतो. अगदी त्याच पद्धतीने आपलं रोजचं आयुष्य देखील रोज विस्कटतं आणि रोज ते सावरण्याची जबाबदारी आपली आहे. रोज आपण कितीतरी गोष्टी विस्कटतो, पुन्हा छान लावतो. अगदी त्याच पद्धतीने रोजच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात, त्या वेळच्या वेळी व्यवस्थित करणं देखील आपल्याला शिकलं पाहिजे. असं होणार नाहीये, की आयुष्य अजिबातच विस्कटणार नाहीये. ते रोज विस्कटणार, क्षणाक्षणाला विस्कटणार. पण त्याच्यामध्ये आपल्याला इतकं छान काहीतरी रोवायचं आहे, की त्या विस्कटलेल्या गोष्टींमधून देखील छान काहीतरी निर्माण होईल. आपल्याला आपल्या शब्दांबरोबर, विचारांबरोबरच आपल्या भावनांकडे लक्ष द्यायचंय. मला असं वाटतं, की जितक्या भावना आपल्या छान असतील, तितकं छान आपण आपलं आयुष्य जगू शकणार आहोत. एखाद्या गोष्टीकडे बघून आपल्याला काय जाणीव होते की नाही, याकडे थोडं लक्ष केंद्रित करूयात. खिडकीमधून रोज आपण बाहेर पाहतो. आपल्याला जाणीवच नसते, की आपल्याला समोर काय दिसतंय. पण काही जणांना खिडकीमधून रोज आकाश वेगळं दिसतं. रोजचंच ते झाड काहीतरी वेगळं रोज त्याला सांगत असतं. जाणीव होते त्या वाऱ्याची, जाणीव होते पक्ष्यांच्या थव्यांच्या हालचालींची. ही जाणीव महत्वाची. सतत नुसताच जगण्यापेक्षा स्वतःला छान वाटेल असं आपण वागायला लागलोत, आपल्याला अनेक जाणीवा व्हायला लागल्यात, की मग आयुष्याची घडी व्यवस्थित बसायला लागते. रोबोटिक्स आयुष्य जगतो आपण. उठतो आणि आलेला दिवस पुढे ढकलतो. प्रत्यक्ष आपण जे काही काम करतोय, त्या कामाचा आनंद घेता येणं म्हणजे जाणीव निर्माण करणं स्वतःमध्ये. ही जाणीव, ह्या भावना, हा आनंद मागे पडलाय आणि फक्त दुःख आपल्या सोबत राहिलंय, नाही का? किती त्या दुःखाला कवटाळून बसलोय आपण. तक्रारी आहेत, त्या कायम राहणार आहेत. पण त्याचबरोबर आनंदाच्या जाणीवा देखील आहेत. या जाणीवांना जगूयात. आपलं मन एक साधना आहे. आपलं आयुष्य एक साधना आहे. मनाला शांत करूयात. भलेही कधी ते शांत नसेल, पण तरीही आतून त्याला कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, हे माहिती असलं पाहिजे. थोड्या वेळानंतर मन भरकटतं. थोड्या वेळासाठी का होईना, पण ते भरकटतं. मग त्यानंतर पुन्हा जागेवरती यायला पाहिजे. आपल्याला माहिती असतं, की बऱ्याचदा आपण चुकीचा आणि नकारात्मक विचार करतोय. पण आता तो विचार करून झालाय. आता आपण थोडंसं चांगलं काहीतरी विचार करूयात, चांगलं काहीतरी आठवूयात आणि चांगलं काहीतरी करूयात. असं आपण जर स्वतःला सांगितलं आणि त्या पद्धतीने वागायला लागलोत, तर आपण स्वतःला सावरण्यामध्ये नक्कीच यशस्वी होणार आहोत. मला नेहमी हे सांगावसं वाटतं, की आपलं आयुष्य वेगळं आहे आणि नाती, दुःख, अडचणी या वेगळ्या गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टी भलेही एकत्रित असतील, पण तरी देखील आपल्याला आपलं आयुष्य ह्यापासून वेगळं जगता यायला पाहिजे. कितीही मोठं संकट जरी आपल्यावरती कोसळलं असेल ना, तरीही दिवसातला किमान 15 मिनिट आपण आनंदाने घालवू शकतो. अगदीच मोठमोठ्याने आपण हसणार आहोत, आनंदी होणार आहोत का दुःखामध्ये? नाही. पण आपण आतून शांत असणार आहोत. आनंद व्यक्त करणे किंवा आनंद निर्माण करणे म्हणजे खूप मोठं काहीतरी हसणे, डान्स करणे वगैरे का? नाही. स्वतःला शांत करणं. आनंद म्हणजे काय?
जिथं आपण शांत होतो, ज्या गोष्टीमध्ये आपण एकाग्र होतो आणि जिथं आपल्याला सगळ्या इतर गोष्टींचा विसर पडतो आणि छान वाटायला लागतं, रिलॅक्स वाटायला लागतं. हा असा आनंद स्वतःसाठी आपण निर्माण केला पाहिजे. स्वतःला सावरण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनासोबत, आपल्या दिनचर्येसोबत अनेक बदल, अनेक प्रयोग करावे लागतील. रोज आपण आहे तसेच जगतोय. जरी आपले आनंदाचे दिवस असले आणि जरी आपले दुःखाचे दिवस असले, तरीही आपली दिनचर्या सेमच आहे. मग आपल्या आयुष्यामध्ये कसं काय बदलेल? कसं बरं नैराश्य पळून जाईल? कसं आपण स्वतःला सावरू शकू? आपल्या दिनचर्येमध्ये दर दिवशी वेगवेगळे बदल घडले पाहिजेत. अगदी लहान-लहान बदल, जे स्वतःसाठी असतील. आणि ह्या प्रयोगांमधून, या बदलांमधून आपण स्वतः खूप स्ट्राँग होणार आहोत. स्वतःला सावरण्यासाठी, बदल घडवण्यासाठी ची पहिली महत्त्वाची पायरी म्हणजे आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षणामुळं ना आपण जसे आहोत तसे स्वतःसमोर येतो. आपले चांगले, वाईट गुण मान्य करू लागतो. माझंही चुकू शकतं, माझ्यापेक्षाही कोणीतरी एखादं काम छान करू शकतं. माझ्यापेक्षा लहान व्यक्तीकडूनही मी शिकू शकते. माझ्यातही छान गुण आहेतच की. त्याला पॉलिशिंगची गरज आहे, ना की मला कोणासारखं व्हायची. अशी जेव्हा सातत्याने आपण स्वतःची पडताळणी करतो, तेव्हा सकारात्मक बदलाची आणि स्वतःला सावरण्याची, अर्थपूर्ण जगण्याची सुरुवात होते. जेव्हा आपल्या चुका स्वीकारू आपण, त्याच वेळी त्या सुधारता येतील, सावरता येतील. नात्यांमधल्या चुका, कामातल्या चुका, स्वतःबद्दलच्या चुका, वैचारिक चुका, अशा अनेक चुका आपल्या हातून घडतात. स्वतःचं परीक्षण करण्याऐवजी आपण नेहमीच इतरांचं परीक्षण करतो. इतरांसमोर स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी दुसऱ्यांना चुकीचं ठरवण्याची गरज तेव्हाच पडते, जेव्हा आपण खोटा मुखवटा घालून फिरत असतो. या खोट्या मुखवट्यामुळे कदाचित आपण कुटुंबात, समाजात मानाचं स्थान मिळवू, पण आरशासमोर स्वतःच्या नजरेत नजर देऊ शकू का? आत्मविश्वासाने, अभिमानाने स्वतःच्या योग्यतेची कबुली आपण देऊ शकणार नाही. जर आपणच स्वतःकडे स्वाभिमानाने पाहू शकत नसू, तर आपलं जगणं अर्थपूर्ण होईल का? आपण कसे आहोत याबद्दल जाणून घेताना मागे आणि जगासमोर एकसारखं राहता यायला हवं. स्वतःची सतत तुलना जर इतरांशी करण्यामध्ये आपण व्यस्त असू, तर आपण कधीच स्वतःला सावरू शकणार नाही आहोत. आजूबाजूला असे लोक आहेत का, जे तुमची एनर्जी म्हणजेच आनंद, उत्साह, सकारात्मकता, सृजनशीलता शोषून घेतात? या अशा लोकांच्या सोबत राहिल्याने देखील आपण नाही स्वतःला सावरू शकत. जीवनाच्या अनेक टप्प्यावरती अनेक वेगवेगळ्या लोकांना आपल्याला सामोरं जावं लागतं. फक्त लोकांनाच नाही तर त्यांच्या विचारांना, त्यांच्या गुणांना, अवगुणांना. कामाच्या ठिकाणी, मैत्रीमध्ये, नात्यांमध्ये असणारे असे लोक कदाचित आपल्या अधोगतीसाठी कारणीभूत ठरतात. आपण कितीही एफर्ट्स लावले तरीही त्यांच्यासाठी ते कमीच असतात. आपल्याला योग्य ते क्रेडिट, आदर दिला जात नाही आणि तेच आपली ऊर्जा खेचू लागतात. कारण अशा लोकांशी वागताना आपल्याला कळतच नाही की वागायचं कसं आणि त्याच जाळ्यामध्ये अडकून राहतो आपण. दुसरा वेगळा विचार आपण करूच शकत नाही. थोडं सगळं स्वीकारून, विसरून पुढे 4 पावले टाकली, तर मागे 10 पावले खेचली जातात. आतल्या आत कोंडी होते. काही लोकांमुळे जीवनाला अर्थ येतो, तर काहींमुळे अगदी जगणं नकोसं होतं. आपली ऊर्जा राखून ठेवण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्याचबरोबर अंतर हा एक मोठा उपाय देखील. ज्या गोष्टी आपली ऊर्जा खेचून घेतात, अशा सगळ्यांपासून आपण स्वतःला दूर करूयात, अंतर ठेवूयात. पैसा कमावणं म्हणजेच स्वप्नांचा पाठलाग करणं का? तर अजिबात नाही. स्वतःला सावरायचं म्हणजे काय करायचं? आपला लूक चेंज करायचा किंवा एखादी नवी नोकरी जॉइन करायची, खूप पैसे कमवायचे? अजिबात नाही. आपण कोणीही असो, नोकरदार किंवा वय आपलं कितीही असू देत किंवा आपण गृहिणी असू देत. आपल्या आत्म्याचं ध्येय आपल्याला माहिती असायला हवं.
जेव्हा आपल्याला आपल्या आत्म्याचं ध्येय माहिती असेल, त्याच वेळेला आपण स्वतःला आणि इतरांना देखील सावरू शकणार आहोत. आपलं जगणं कसं असायला हवं? आपली तत्त्व काय आहेत? आपल्याला काय करण्यात आनंद मिळतो? हे माहीत नसून नुसताच फ्लोनुसार धावणं म्हणजे जगणं नव्हे. जेव्हा आपण आपले आवडते काम करतो, तेव्हा आपला आनंद स्वतःमध्ये आपल्याला सापडायला लागतो. आपलं प्रोफेशन, नातं, नाव, खूळ, गाव या व्यतिरिक्त आपली काय ओळख आहे, हे स्पष्ट माहिती असेल, तर नक्कीच इतरांकडे पाहून आपल्याला हेवा नाही वाटणार किंवा कधीच आपण उदास, निराश नाही राहणार. स्वतःची गोष्ट स्वतः लिहिण्यासाठी आपली ध्येय, आपल्या आत्म्याची ध्येय माहिती असणं गरजेचं. आपल्या हातून काहीतरी उत्तम घडू शकतं, यावर विश्वास असेल, तर नक्कीच स्वतःची गोष्ट लिहिता येईलच की. भविष्यावर अवलंबून राहणं, भूतकाळात अडकून पडणं म्हणजे जगणं वाया घालवणं. तुमचे विचार तुमचं भविष्य घडवायला तयार आहेत. मात्र तुम्ही त्या विचारांना जीवनात आणायला टाळताय. स्वतःला मानसिक आघातातून आधी बाहेर काढूयात. वेळेनुसार नुसताच गोष्टींचा विसर न पडू देता हताश झालेल्या मनाला बरं करूयात. मानसिक खच्चीकरण कोणत्याच कारणास्तव होऊ देऊ नका. मी खंबीर आहे असं म्हणत राहा. तुमचे प्लॅन कोणाला सांगताय याचा आढावा घ्या. तुमच्या भविष्याबद्दल चिंतन करताना आवर्जून सकारात्मक चिंतन करा. उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात. त्यासाठी लागतो विश्वास, त्याच्या जोडीला समाधान आणि कष्ट करण्याची तयारी. कष्ट बौद्धिक असोत वा शारीरिक, त्यावर विश्वास ठेवून निस्वार्थपणे जगत राहिलो की होते स्वप्नपूर्ती. सतत रडगाणं गात जगत राहायचं की स्वतःची हसरी गोष्ट लिहायची, स्वतःला सावरायचं, हे आपल्या हातात आहे. नको असणारे, क्षुल्लक वाटणारे विचार लिहून काढा. त्याखाली त्या उलट सकारात्मक वाक्य लिहा. नोकरी गेली तर नवी संधी शोधता येईल. आजारपण आलंय तर स्वतःकडे जास्त लक्ष देता येईल. एकटे पडलाय तर त्या वेळेचा सदुपयोग करता येईल. अनेक गोष्टी शिकता येतील. असा विचार सुरू झाला की नशीब आणि दिवस बदलायला लागते. जे समोर आहे त्यावर आनंदाने मात करून पुढे चालताना न डगमगता, न घाबरता खंबीरपणे चालत राहा. भविष्य घडवण्यासाठी अत्यंत पोषक वातावरणाची गरज आहे. ते स्वतः बनवायलाच हवं. जे लोक तुमच्या योजना मान्य करत नाहीत, अशांपासून दूर राहा. जिथे साथ मिळत नाही, तिथून भावनिक अंतर ठेवून लक्ष केंद्रित करण्यासाठी फक्त स्वतःवर फोकस करा. मला काय करायचे आहे? माझी आवड काय आहे? मला काय शिकायचं आहे? या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं म्हणजे स्वतःला सावरणं. जोपर्यंत आपण त्रासांबद्दल बोलणं कमी करत नाही, तोपर्यंत आपण त्या त्रासांमधून बाहेर नाही पडू शकत. बघा, आपल्याला असणाऱ्या त्रासांबद्दल आपण खूप जणांशी सतत बोलत असतो. मग त्या त्रासांमधून बाहेर कसं पडणार? या त्रासांबद्दल आपण सतत बोलत असतो. ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतोय त्यांच्याबद्दल आपण सतत बोलत असतो. हे सततचं बोलल्यामुळे आपल्याला त्या त्रासांचा विसर पडतच नाही. याच्या उलट जेव्हा आपण चांगल्या गोष्टींबद्दल बोलायला लागू, जबरदस्ती स्वतःवर करायला लागू आणि चांगल्या गोष्टींबद्दल बोलायला लागू, त्यावेळेला हळू या त्रासांमधून बाहेर पडायला मदत होईल. जर आपण सतत त्रासांबद्दल बोलायला लागलो तर आपल्या मनामधले व्हायब्रेशन्स किंवा आपल्या आजूबाजूचे व्हायब्रेशन्स देखील तसेच होतील. आपल्या भावना तशाच होतील आणि त्यामुळे आपण तेच अट्रॅक्ट करणार आहोत. म्हणून स्वतःवर जबरदस्ती करून चांगलं आणि जे आपल्याला हवंय ते बोलायची गरज आहे. डिटॅच व्हायची गरज आहे. इमोशनल डिटॅचमेंट बद्दल आपण ऐकतो, पण कमी शिकतो. लोक समोरून एक आणि मागे एक वागतात. अशी तक्रार आपली अनेकांची असते, अनेकदा असते. आता तक्रारींपलीकडे जाऊयात आणि त्यांना फक्त तटस्थपणे पाहूयात. काही प्रश्नांना उत्तरं नसतात म्हणून जेव्हा समोरचा जसा वागेल तसंच वागणं म्हणजे तटस्थ राहणं. जर इमोशनली प्रत्येक गोष्टीचा विचार केला, तर आपण स्वतःला कधीच सावरू शकणार नाही आहोत आणि म्हणून थोडं तटस्थ भूमिकेत येणं गरजेचं आहे. आपल्याशी वाईट वागणारा व्यक्ती जेव्हा आपल्यासोबत चांगलं वागतो, तेव्हा देखील आपली चिडचिड होते. कारण आपल्याला दिखाव्याचा राग येतो आणि तो व्यक्ती ज्यावेळेला वाईट वागतो, त्यावेळी देखील आपल्याला वाईट वाटतं, राग येतो. म्हणून आपल्याला इमोशनली डिटॅच व्हायचंय.
कोणाच्या कोणत्याच गोष्टीचा परिणाम आपल्यावरती होता कामा नये. तो न होऊ देण्यासाठी दिनचर्येमध्ये किमान 10 ते 15 मिनिटांचा वेळ शांततेत घालवावा. आकाशाचे आकार पहावे, सूर्यास्ताचे, सूर्योदयाचे रंग पहावे, आसपासचा निसर्ग निहाळावा. असं करताना गाण्याचे गोड बोल कानावर पडू द्या. पहा श्वास शांत होतील, विचार मार्गी लागतील आणि थकवा दूर पळेल. वेळोवेळी स्वतःला अशा पद्धतीने शांत करता आलं की गुंता सुटायला लागेल. स्वतःला बदलण्यासाठी सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे आपण कोणाशी कशा प्रकारच्या भावना असलेल्या लोकांशी अटॅच आहोत, तसेच परिणाम आपल्यावरती पाहायला मिळतील. भावनिक आरोग्याची काळजी न घेतल्यामुळे नैराश्याचे शिकार आपण होतो, एमलेस आयुष्य जगत असतो, ध्येय निश्चित करू शकत नाही आपण आणि त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या जीवनावरती दिसून येतो. क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देऊन त्यांना मोठं करण्यासाठी आपल्याला खूप वेळ आहे. पण स्वतःवरती काम करण्यासाठी आपल्याला वेळ नाहीये. बघूयात थोडंसं आत्मपरीक्षण करून, की खरंच आपण चुकतोय का? कोण काय म्हणतंय? कोण काय सांगतंय? आपल्याबद्दल कोण काय बोलतंय? किंवा आपल्याला कोण जज करतंय? या गोष्टींचा विचार करणं म्हणजे भावनिक दुबळेपणा. यावर मात करून आता आपलं काम, आपल्या जबाबदाऱ्या, आपला आनंद आणि आपलं ध्येय यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आलीये. स्वतःला सावरण्याची वेळ आलीये. प्रवाहाविरुद्ध चालूयात जरासं. यांच्यासारखं, तिच्यासारखं न करता असं काहीतरी करूयात, ज्याला आपला पर्सनल टच असेल. प्रत्येकच जण स्वतःला सावरण्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. पण आपल्याला सर्वांपेक्षा वेगळं करायचंय म्हणजे आपल्याला स्वतःला सावरावंच लागेल. आणि स्वतःला सावरण्यासाठी आपल्याला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. नुसताच वरवरचं जगण्यापेक्षा, नुसताच जन्माला येऊन तसंच मरून जाण्यापेक्षा जगणं गाजवता यायला हवं. आलं लक्षात? त्यामुळे आजच स्वतःला वचन द्या, की आपण स्वतःला सावरणार आहोत. स्वतःला सावरण्यासाठी जे हवंय ते सगळं आपण करणार आहोत. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणार आहोत. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. पुन्हा भेटेन तोपर्यंत काळजी घ्या.